सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार या कार्यालयामार्फत SBI बँकेच्या खात्यातून 111 कोटी रुपये मिळवण्याचा प्रकार जो काल घडला, त्यामध्ये मुख्य आरोपी निलेश उर्फ पिंका पडवळे यांना अटक केली आहे। त्याबद्दल पालघर पोलिसांचा धन्यवाद। परंतु तो जो डिमांड ड्राफ्ट बँकेत पाठवला गेला, त्या ठिकाणी स्वतः पिंका पडवळे आणि ही मंडळी उपस्थित होती असं बँक अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। परंतु हा डिमांड ड्राफ्ट तयार कोणी केला, त्यावर सह्या कोणी केल्या आणि एकंदर जी प्रक्रिया असते, अनामत रक्कम परत देण्याची जी प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेमध्ये फक्त एकाच ओवी कन्स्ट्रक्शनला 111 कोटी रुपये देण्याचं का ठरवलं विभागाने, याचं उत्तर अजून मिळणं बाकी आहे। या सगळ्या प्रकरणाचा कथित आका कोण आहे, याचा सूत्रधार कोण आहे? पिंका पडवळे उर्फ निलेश पडवळे, नगराध्यक्ष विक्रमगड, हा फक्त एक त्याचा मोहरा आहे। परंतु हे सगळं प्रकरण घडवण्यामागे नक्की कुणाचा आशीर्वाद आहे, कोण याच्या मागे आहे, याचा खुलासा झाला पाहिजे। माझी पोलीस विभागाला विनंती आहे की स्वतंत्र एक टीम नेमून, चौकशी पथक नेमून यावर कारवाई केली पाहिजे। आणि जव्हारच नाही तर पालघर बांधकाम विभाग, ठाणे बांधकाम विभाग इथून सुद्धा अशा प्रकारे मागच्या काळामध्ये अनेक अनामत रकमांची बिलं, जसं 60 कोटी 65 कोटी अशी वेगवेगळ्या रकमा मार्च महिन्यामध्ये काढल्या गेल्याची माहिती आहे। याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी ही पोलीस प्रशासन आणि सरकारला विनंती। याबरोबर पुन्हा एकदा सांगतो, या सगळ्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे हे संपूर्ण पालघर जिल्ह्याला माहिती आहे। त्याच्यावरही त्या ठिकाणी त्या दिशेने चौकशी व्हावी आणि त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई व्हावी अशी विनम्र विनंती आम्ही शासनाला करत आहोत।